यानंतर नुसत्या पदस्पर्शेने अहिल्याचा उद्धार झालेला आहे। अहिल्याचा उद्धार झाल्यानंतर जे तपश्चर्याला बसलेले होते गौतम ते बाहेर आलेले, तपश्चर्यातून रामाचं दर्शन घेतलेलं आहे। आणि मग रामाने सांगितलं, आता तरी स्वीकार करा, आता तरी ह्या पतिव्रतेचा तुम्ही स्वीकार करा। गौतमाने रामाचं पुन्हा आदर व्यक्त केलं। धन्य राम, माझी कमीत कमी ह्या अहिल्याच्या उद्धाराच्या निमित्ताने मला तुमचं दर्शन झालं, म्हणून गौतमाने रामाचं यथोचित स्वागत केलं। आणि आता म्हणे, आता तुम्हाला कुठे जायचंय? आणि म्हणे 2 मिनिटं, आता तुम्हाला कुठे जायचंय? आता मला विश्वामित्राने सांगितलं, रामाला तर काही माहीत नव्हतं कुठे जायचं। विश्वामित्राने सांगितलं, गौतमा मला आता मिथिलेला जायचं आहे, जनक राजाच्या यज्ञामध्ये मला सामील व्हायचं आहे। गौतमाने विश्वामित्राला तो मिथिलेचा रस्ता दाखवलेला आहे। 1-2 मिनिटं सांगतो आणि आपण थांबू। जनक राजाबद्दल 2 ते 3 मिनिटं सांगणं अत्यंत गरजेचं आहे। सगळ्यांनी चांगलं नीट लक्षपूर्वक ऐका। जनक हा राजा आहे, जनक हा राजा आहे। जनकाची सीतेचं आपण उद्या वर्णन करू। जनकाला सीता मिळाली याचंही वर्णन, जनकाने विश्वामित्राला कशी सीता मिळाली ते सांगितलेलं आहे या 25व्या सर्गामध्ये बांधकाम आहे। पण राजा जनक जो आहे तो राजा असून सुद्धा, बघा मी काय सांगते, राजा असून सुद्धा अतिशय उच्च जे ऋषीमुनींना साधलं नाही ते पद घेण्याची क्षमता असलेला एकमेव पृथ्वीवरचा राजा तो जनक राजा, एकमेव। जनकाला तुम्ही आपण प्रवचन करताना ज्ञानेश्वरीत अनेक वेळा सांगितलेलं आहे, जनकाला त्याचं ज्या वेळेस आग लागली महाराला असं सांगितलं, याज्ञवल्क्य ऋषींची कथा चालू असताना त्यावेळेस सांगितलं, अरे महाराज आग लागली, जनका उठ, याज्ञवल्क्य प्रवचन करताय। जनक म्हटला, आग राजा नाही विझवी, माझ्या महालाची आग लागली तर राजा नाही विझवीत। आग विझवायला यंत्रणा आहे, ती यंत्रणा पाहिल झाला माझा महाल बेचिराख, त्याची मला पर्वा नाही। समोर याज्ञवल्क्य ऋषी सांगतायत, याज्ञवल्क्य ऋषींचं प्रवचन चालू असताना माझ्या महालाला लागलेल्या आगीसाठी मी जर उठलो तर मी कसला जनक आहे? असा हा जनक आहे। जनकाची जेव्हा जेव्हा संदर्भ येईल तेव्हा तेव्हा जरूर सांगेल। जनक राजा नुसताच लोकसंग्रह करता प्रसिद्ध नव्हता, तर त्याने अष्टावक्राला ज्यावेळेस बोलवलं त्यावेळेस अष्टावक्राकडून सर्व ब्रह्मज्ञान सुधीर, सर्व ब्रह्मज्ञान अष्टावक्रा गीतेमधून ऐकून घेतलेला जनक आहे। नुसतंच यावेळेस नाही, त्याच्यात तर 1 मिनिटाची कथा सांगतो की या ठिकाणी जसं याज्ञवल्क्याने स्वतःचा महाल जळाला तरीही तो जनक उठला नाही, त्याचप्रमाणे एकदा तुम्हाला पाहायचंय का माझा जनक कसा आहे, असं त्या याज्ञवल्क्य ऋषींनी त्यांच्या त्या शिष्यांना सांगितलं। पाहायचंय मी माझ्या जनकावर का प्रेम करतो ते पाहायचंय, अहो उद्या पहा। आणि त्याने काय केलं, त्यांनी गंमत केली, नाटक केलं, ड्रामा केला, ट्रॅजेडी केली। 2-3 लोकांना सांगितलं या तिथे आणि मला सांगा काहीतरी, त्यांनी सांगितलं सगळं व्यवस्थित। आणि त्या प्रवचन चालू असताना सांगितलं, ऋषी जे बसले होते शिष्यगण, अहो ऋषी तुमची ज्या पर्णकुटी आहेत ना त्या पर्णकुट्यांना आग लागली। पर्णकुट्यांना आग लागली म्हटल्यानंतर सगळे ऋषी सैरा वैरा धावले, कोणीही याज्ञवल्क्याच्या समोर थांबलं नाही। थांबला तो जनक। दुसऱ्या दिवशी जनकाचं पण स्टोरी मुद्दाम याज्ञवल्क्याने तयार केली, असा हा जनक। आणि म्हणून जनक ऋषी आणि राजा नव्हता, तो अतिशय उच्च पद घेतलेला ब्रह्मज्ञानी राजा होता। त्याची कथा आपण उद्या